चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील. कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरचे सर्व जुने व्हिडिओज, सर्व लाईव्ह स्ट्रीमिंग्स तुम्हाला पाहता येतील. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, ज्याद्वारे तुम्हाला MPSCच्या तयारीमध्ये महत्त्वपूर्ण अशी मदत होणार आहे. आज आपण कंबाईन पूर्व परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. मी सनी चव्हाण, मी 4हून अधिक कंबाईनच्या पूर्व परीक्षा पास झालो आहे. कंबाईनच्या मेन दिलेत. त्याचबरोबर माझी राज्यसेवा 2022 मध्ये निवड देखील झाली आहे. तर आता आपण कंबाईन पूर्व परीक्षा पास होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये, त्याचबरोबर प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, परीक्षेमध्ये काय केलं पाहिजे, सध्या काय केलं पाहिजे, पेपर सोडवताना कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर आता आपण एक वन बाय वन काही गोष्टी बघूयात. तर हे मी प्रत्येक परीक्षेला सांगतो, तुम्हाला इथेच सांगतो की आता सगळ्यांना असं वाटू शकतं की आपलं अजून काहीतरी राहिलं आहे आणि येणाऱ्या दिवसात ते होईल का, असा डाऊट आपल्या मनामध्ये येऊ शकतो. तर एक लक्षात घ्या, जे कोणी पास झाले त्या सगळ्यांना असंच वाटतं की मला अजून वेळ मिळायला पाहिजे. आता 15-20 दिवस उरले तर असं वाटतं की अजून 1 महिना मिळायला पाहिजे होता. आठवडा परीक्षेचा उरला तर वाटतं की 2 आठवडे मिळायला पाहिजे होते. त्यामुळं जो काही आपण आता अभ्यास करत आहोत तो करत राहिला पाहिजे. उरलेल्या दिवसामध्ये बऱ्यापैकी अभ्यास आपण संपवला पाहिजे. किंवा अजून खूप दिवस मिळाले तर विज्ञानचे मी अजून एक्स्ट्रा पुस्तक वाचले असती, इतिहासही वाचलं असतं. तर या गोष्टीमध्ये आता पडू नका. एक लक्षात घ्या, जो काय सध्या अभ्यास तुमचा होणार आहे उरलेल्या दिवसांमध्ये तो खूप चांगल्या पद्धतीने करा आणि चांगल्या प्रकारे पेपर सोडवला तर आपण 100% पास होतो, लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण पेपरची महत्त्वाची स्ट्रॅटेजी बघूया कंबाईनची. मागच्या वेळेसपासून कंबाईनचा पेपर बदललाय, पूर्व परीक्षेचा विविध विषयांचे वेटेज बदललेलं आहे. प्रत्येक विषयांचं आपण डिटेलमध्ये बोलूया. तर कंबाईन पूर्व मागची परीक्षा जे मुलं पास झाले त्यांच्या सगळ्यांसाठी एका महत्त्वाच्या विषयानं खूप मोठी भूमिका बजावली, तो आहे 20 मार्क देणारा हा गणित विषय. 20 मार्क देणारा म्हणजे 20 क्वेश्चन ह्या गणित विषयावरती आले होते. विविध प्रकारचे गणित याच्यामध्ये होते. काही आकड्याची गणितं होते, काही लॉजिकची गणितं होते, असे विविध प्रकारचे गणितं या 20 मार्कामध्ये आले होते. तर हे 20 मार्क खूप महत्त्वाचे आहेत. 20 पैकी मिनिमम 15 मार्क तरी पडू शकतात. तेवढ्या लेवलची गणितं होती. 1-2-3 गणितं थोडी अवघड होती, परंतु बाकीच्या गणितामध्ये मार्क सहज येऊ शकले असते. आता गणिताबद्दल अजून बोलायचं झालं तर गणितं सोडवताना पेपरमध्ये 20 मार्काची जी काही गणित आहेत, सहसा बाकीचे विषय सोडवून झाल्यानंतर ही गणितं घेतली पाहिजेत. आणि याच्यामध्ये ज्या टाईपचे गणितं आता विचारलेत मागच्या वर्षी, ती पहिल्यांदा व्यवस्थितपणे करून घेतली पाहिजे आपण. ते सगळे टाईप आपण व्यवस्थित केले पाहिजे. जसं की वयाचं गणित आहे, सोपं गणित असतं. वेन डायग्रामवरचे काही गणित आहेत, नफ्या तोट्याची सोपी गणितं आहेत, किंवा अमुक वस्तूची किंमत अमुक वाढली तर तिचा खप कितीने कमी करायला पाहिजे, जेणेकरून आहे त्या पैशामध्ये आपण ती वस्तू घेऊ शकतो, अशा टाईपची काही गणित आली होती. तर ती गणितं बघा, त्यातली सोपी गणित तुम्हाला कुठली वाटतात, त्या समजा एक 10 टॉपिक तुम्हाला सोपे वाटले, त्याच्यावरती एक 13-14 क्वेश्चन मागच्या वर्षी आले होते. तर ते 10 टॉपिक घ्यायचे. म्हणजे समजा नफा तोटा तुम्हाला सोपं वाटतो किंवा वयाचं तुम्हाला सोपं वाटतं, तर वयाचा टॉपिक घेतला, त्याचे 3-4 नमुन्याचे गणितं 2-1-2 पानावरती लिहून काढायचे. परत पुढचा टॉपिक घ्यायचा, समजा रेल्वेचं गणित आहे, रेल्वेचं किंवा काम काळ वेगाचं गणित आहे समजा, तर त्याचे 3-4 नमुने लिहायचे आणि लगेच पुढचा टॉपिक घ्यायचं. हे काय करत सांगतोय मी, आयोगानं जे काही टॉपिकवर क्वेश्चन विचारले त्याचे 3-4 गणितं शॉर्टमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला ते पटकन रिवाइज करता येईल. हे झाली एक गोष्ट. त्याचबरोबर जे काही टॉपिक्स आहेत त्यांचा पुढील 15-20 दिवसामध्ये नियमित सराव करणं गरजेचं आहे. सरावाचा खूप मोठा फायदा कंबाईनमध्ये होतो. कंबाईन ही वेळेची परीक्षा, म्हणजे एका तासामध्ये आपल्याला तिथं गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला सगळं जरी येत असलं, परंतु ते 1 तासामध्ये नाही आपण करू शकलो तर काही उपयोग नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे गणिताला कमी वेळामध्ये आपल्याला सोडवायचं आहे. त्यासाठी प्रत्येक टॉपिकचा सराव करणं गरजेचं आहे. हे झालं मागच्या वर्षी कुठले टॉपिक आले त्याच्यावरती. त्यानंतर कंबाईनमध्ये मागच्या वर्षी सोडून त्याच्या आधीचे 2-3 वर्षी जे काय टॉपिक आले गणिताचे, ते सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस गट ब आणि गट क याची मिक्स परीक्षा होती, त्यामुळे गणितं जी पडलेली आहेत ती तशाच टाईपची पडतील का असं सांगता येणं सुद्धा थोडंसं कठीण आहे, परंतु आपण ते करणं गरजेचं आहे. म्हणून याच्यासाठी त्याच्या आधीच्या 2-3 वर्षाची पण गणिताचे टाईप्स बघून घ्या. ते पण तुम्हाला जे जमतात ते व्यवस्थितपणे आधी करून घ्या. जे जमत नाहीत, परंतु
थोडंसं कष्ट घेतल्यानंतर आपल्याला येऊ शकतात. तर त्या टाईपचे सुद्धा गणिताची तयारी आता करून घ्या, जेणेकरून आपल्या एक्झाममध्ये फायदा होणार आहे. त्यानंतर पुढचे जे महत्वाचे विषय आहेत, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यघटना आणि विज्ञान, यांना 15-15 क्वेश्चन आले. हे सुरुवातीला काय सांगतो की आपल्याला कळलं पाहिजे कुठल्या विषयाला किती वेटेज आहे एक्झाम मध्ये. इतिहासाला 10 क्वेश्चन आहेत, भूगोलाला 10 क्वेश्चन आहेत. भूगोला 15 क्वेश्चन सहसा असायचे, म्हणून आपण त्याला जास्त भर द्यायचो. पण आता लक्षात घ्या, राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, विज्ञान यांना वेटेज जास्त आहे. विज्ञानला सहसा 20 क्वेश्चन याचे, परंतु ते 15 वरती आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेल बोलणार आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, कंबाईन मध्ये वेळ खूप महत्वाचा. मग मी सांगितलं 1 तासामध्येच आपल्याला कंबाईनचा प्रश्न सोडवायचा, पेपर सोडवायचा असतो. मुलांचा प्रॉब्लेम होतो की वेळ पुरत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर जे प्रश्न आपल्याला येते ते पहिल्यांदा पटापटा सोडवायचे. आणि प्रश्न अडला तर त्याला अडून बसायचं नाही, पटकन पुढचा प्रश्न घ्यायचा, त्याला गोल करायचा, पुढचा प्रश्न घ्यायचा. त्यामुळे काय होतं, आपल्याला जे काही येणारे सोपे प्रश्न असतात ते सगळेचे सगळे आपले गोल करून होतात. नाही तर कसं होतं, आपण सोडवत बसतो, समजा आपण 85 पर्यंत पोहोचलो, 1 ते 85 सोडवत बसलो आणि त्याच्यामध्ये न येणाऱ्या प्रश्नावरती वेळ गेला असेल आणि शेवटचे 15 प्रश्न आहेत समजा, त्यातले 7-8 आपल्याला फिक्स येत असते आणि परत वेळच पुरला नाही आणि ते आपण अटेम्प्ट नाही करू शकलो, तर ते 7-8 मार्क हातातले जातात आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या निकालावरती परिणाम होतो. मुळात निकाल जातोच किती मार्काने, 2-4 मार्काने. त्यात जर असे 7-8 क्वेश्चन गेले तर ते परवडत नाही. त्यामुळे येणारे पटापटा सोडवायची गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे घड्याळ घेऊन जायला परीक्षेला विसरायचं नाही. त्याचबरोबर ज्या विषयांना जास्त मार्क येत आहेत त्यांना जास्त वेळ दिला तरी चालेल. म्हणजे गणित 20 क्वेश्चन येतात आणि त्यापैकी 12 सोपे आहेत, तर रोज आता अभ्यास करताना पुढच्या दिवसामध्ये थोडासा जास्त वेळ गणिताला दिला तरी हरकत नाही. त्याचबरोबर चालू घडामोडी हा जो विषय आहे तो सगळ्या एक्झाम मध्ये, पूर्व परीक्षेमध्ये सगळ्यात मोठी भूमिका बजावत आहे. कारण जीएसवर कसा पडेल काय पडेल सांगता येत नाही, परंतु चालू घडामोडी बऱ्यापैकी अभ्यास केला त्या 15 मधले 10 तरी किमान आपल्याला येतात पुढच्या दिवसामध्ये. जरी तुम्ही चालू घडामोडी आधी नसेल केलं तरी सुद्धा चालू घडामोडी करायला घ्या. त्यातले महत्वाचे सगळे पुरस्कार बघून घ्या. चालू घडामोडी कसं करायचं, समजा तुम्ही मॅगझिन करताय किंवा इयर बुक करताय तर त्यातला सगळे पुरस्कार व्यवस्थित करून घ्या. ज्याच्यावरती मागच्या 3-4 वर्षात क्वेश्चन आलेत ते सगळे पुरस्कार बघून घ्या त्या टाईपचे. त्यानंतर महत्वाचे काही इव्हेंट्स असतात, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद असतात, जे काही मागच्या 4-5 वर्षात कंबाईनला ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन आलेत ना ते पहिला करून घ्या. चालू घडामोडी सोडू नका, त्याला घ्या, ते मार्क देतो. त्यानंतर राज्यघटनेवरती पण 15 क्वेश्चन आहेत. ज्या टॉपिक्सवर मागच्या 4-5 वर्षात क्वेश्चन आहेत ते आधी करून घ्या. चांगल्या प्रकारे घटना करा, घटना मार्क देते. त्यानंतर अर्थशास्त्र सुद्धा हा बऱ्यापैकी सोपा विषय आहे आणि त्याचं पण जे काही तुम्ही आधीच्या सोर्स मधनं केलं त्याच्यामधनं चांगली रिव्हिजन करा आणि हे जे 3 विषय आहेत 15-15 मार्काचे हे आपल्याला मार्क देणार आहेत. इतिहास भूगोल जरी 20 मार्काला असले तरी हे स्कोरिंग विषयातील हे लक्षात घ्या. यांच्यामधले सोपे पुस्तकातले प्रश्न आपले आलेच पाहिजे. आणि गणित जर आपण बोलले की 15 पेक्षा जास्त आपल्याला मार्क तिथं आले पाहिजेत. पेपरमध्ये सगळ्यात महत्वाचं माइंडसेट. पेपरला जाताना माइंडसेट जो असतो तो खूप मोठी भूमिका बजावतो. भले आपला अभ्यास थोडा कमी जरी झाला तरी सुद्धा आपला माइंडसेट चांगला असला तरी सुद्धा आपण पेपर पास होतो. पेपरला गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कुठलं टेन्शन घ्यायचं नाही, आपली मनस्थिती चांगली ठेवायची. तिथं कुठल्याही गोष्टीवर चिडायचं नाही. सेंटर जे आहे आपलं ते कसं जरी असलं तरी त्याला पॉझिटिव्हलीच घ्यायचं. म्हणजे तिथला आपला जो बसायचा बेंच आहे तो खराब असला म्हणून चिडायचं नाही, किंवा तिथला जो परीक्षक आहे त्याने काहीतरी बोलले म्हणून चिडायचं नाही, किंवा इतर काही विद्यार्थी डिस्टर्ब करतात, काहीतरी मोठ्यानं बोलतात, काहीतरी करतात इतर ऍक्टिव्हिटी, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, पॉझिटिव्ह राहायचं, खुश राहायचं, मस्त राहायचं, आनंदाची डोही आनंदित रंग कसं म्हणतो आपण तसं राहायचं. त्याचा खूप खूप फायदा होतो. कंबाईन मध्ये खूप भारी स्कोर केवळ तुमच्या मेंटॅलिटी म्हणून सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपण अभ्यास केला, चांगलं माइंडसेट ठेवलं, पेपर चांगला सोडवतोय, पण एक लक्षात घ्या, ह्या 1 तासामध्ये चुकून एक जरी क्वेश्चन आपल्याला येतोय आणि तो सोडवायचा राहून गेला तरी सुद्धा आपल्या निकालावर परिणाम होतो. त्यामुळे लक्षात घ्या, आपण काय करतो, क्वेश्चन पेपरला गोल करतो जो क्वेश्चन सोडवलं नाही त्याच्यासाठी. तर आपली उत्तर पत्रिका ज्याच्यावर आपण गोल मार्क करतो की नाही ती पाहायची की त्याच्यावरती कुठले कुठले गोल मार्क करायचे राहिलेत माझे. आज जो पेपर आपण सोडवणार आहे साधारणतः वेळ संपायला समजा 10 मिनिटं कमी आहे, त्यात ही गोष्ट करून घ्यायची की आपली उत्तर पत्रिका ती बघून घ्यायची एकदा की त्यातले कुठं कुठं क्वेश्चन गोल करायचे, म्हणजे उत्तर मार्क करायचे राहिलेत ना ते क्वेश्चन बघायचे, पटपट बघायचे, तो मला येतोय का, येत असेल तर पटकन गोल करून घ्यायचा. त्यामुळे काय होणार, येणारा क्वेश्चन एक सुद्धा सुटणार नाही. त्यामुळं आपल्या निकालावरती पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. पुढची गोष्ट आहे की हे खूप महत्वाचं आहे कंबाईन मध्ये, मला सुद्धा सांगितलं आताही सांगतो
विशेषतः विज्ञानाच्या बाबतीमध्ये. विज्ञानाचे जे 15 क्वेश्चन आहेत ना, त्यातले काही क्वेश्चन खूप डेंजर असतात. आपण कधी ऐकलेले नसतात, वाचलेले नसतात, पाहिले सुद्धा नसतात. तर त्या क्वेश्चनला काय करायचं, बघायचं येतो का नाही, डायरेक्ट स्किप करायचं, पुढे जायचं. त्यामुळे वेळ वाचतो. खूप कमी वेळामध्ये विज्ञान आपल्याला पटापट सोडवून घ्यायचा आहे, जेणेकरून इतर मार्क देणारे विषय त्यांना वेळ देऊ शकतो. आणि इतर विषयांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, पेपरला गेल्यानंतर पेपर यायच्या आधी आपण तासभर आधी हॉलमध्ये जातो. सगळे नंबरवर लिहिल्यानंतर 2 मिनिट बसायचं शांत आणि स्वतःला सांगायचं की हा पेपर मला खूप चांगला जाणार आहे. आणि एक इमॅजिनेशन करायचं की तुम्ही ज्या फ्लोमध्ये पेपर सोडवणार त्याचं इमॅजिनेशन करायचं की मी आधी राज्यघटना सोडवणार आहे, भूगोल, इकॉनॉमी, विज्ञान, करंट जे काय सिक्वेन्स आहे त्याच्याने मी सोडवणार आणि तो सोडवत असताना मला पेपर चांगला जाणार आहे. मी छानपणे उत्तर गोल करणार आहे, चांगल्या प्रकारे सर्व क्वेश्चन नीट वाचणार आहे, सगळ्या क्वेश्चनची सगळी विधानं वाचणार आहे, चूक अचूक नीट वाचणार आहे, कुठली सिली मिस्टेक मी नीट करणार नाही, मला छान पेपर जाणार आहे, काही अडलं तर मी त्याला गोल करून नीट पुढे जाणार आहे, असं छान मी पेपर सोडवणार आहे, कुठला लोड घेणार नाही, स्वतःला सांगायचं. आणि हे जर आपण इन्स्ट्रक्शन दिले तर ते पेपरमध्ये फॉलो होतात आणि आपण तशाच प्रकारे चांगला पेपर सोडवतो. त्याचबरोबर गणिताच्या बाबतीमध्ये सुद्धा एखादं गणित अडलं, समजा मी खूप भारी गणितामध्ये मास्टर आहे, समजा वायाचं गणित मला काही विचार मला येतच, पण तिथं जर मला ते गणित अडलं येईना तर तिथं लगेच पुढच्या गणिताकडे शिफ्ट व्हायचं. आपण तिथं अडून बसायचं नाही मला कसं काही येत नाही म्हणून. तर तिथं वेळ नाही घालावायचे, लक्षात ठेवा. कंबाईन ही वेळेची परीक्षा आहे. त्याचबरोबर साधारण 2-3 आठवड्यात परीक्षेला आहे. तर एक लक्षात घ्या, ह्या दिवसामध्ये खूप इफेक्टिव्ह अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की पेपरच्या 1-2 दिवस आधी किंवा पेपरच्या दिवशी आपण कसं 1-1 मिनिट युटिलाइज करतोय, तेवढ्या इफिशियन्सीने आपण वापरतो ना, तेवढ्याच इफिशियन्सीनं पुढच्या दिवसामध्ये अभ्यास जर केला तर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मार्क पडणार आहे, ते लक्षात घ्या. आणि आपण निश्चित पास होणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे आता पास होण्यामध्ये, अभ्यास तर आपण करतो, नोट्स वाचतो, सगळं वाचतो, परंतु जुने पेपर जे आहेत ना ते व्यवस्थितपणे बघणं गरजेचं आहे. कंबाईनच्या बाबतीमध्ये जुने पेपर जर व्यवस्थित बघून गेलं आपण तर आपल्याला खूप चांगले मार्क त्या पेपरमध्ये येतात. आयोगाचा फॉन्ट आपल्या डोक्यात बसतो आहे, कुठं चुकवतो आहे, काय करतो, चूक हे वाचताना आपण फसत नाही, नीटपणे आपण पेपर सोडवतो. त्यामुळे मागच्या किमान 2-3 वर्षाचे पेपरचे त्याच्यावर उत्तर टिक करा आणि ते पेपर रोज बघा, जेणेकरून आपल्याला ना परीक्षेमध्ये जे काही सिली मिस्टेक्स आहेत ते 100% अवॉइड होतील. पेपर बघून लगेच जे काही दडपण येतं ते दडपण दूर होईल, भीती जी असते परीक्षेची थोडी कमी होईल, इतर सगळे बेनिफिट आपल्याला याच्यातनं मिळणार आहेत. त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे की प्रश्नपत्रिका बघणं. त्याचबरोबर जेव्हा आपण सेंटरला जातो ना तिथं पण एक आपल्या मागच्या वर्षीचा पेपर उत्तर टिक केलेला पेपर घेऊन जा आणि तो पेपर आता इथून सारखं बघा वारंवार. पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा तो मागच्या वर्षीचा उत्तर टिक केलेला पेपर पाहायचा आहे. सेंटरला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला तो पेपर बघायचा आहे. तिथे जाऊन रिव्हिजन करायची नाही सुरुवातीला, आधी बघायचा हा पेपर 10-15 मिनिटात बघून होतो आणि मग जे काही रिव्हिजन करायचं तुम्ही करा, पण हा पेपर 100% आपण बघितला पाहिजे. कारण याच्यामध्ये खूप मोठे एक काय म्हणतो आपण त्याला एक शक्ती म्हणलं तरी चालेल पास करण्याची, ही याच्यामध्ये आहे. त्यामुळं जुना पेपर बघा. त्याचबरोबर मागच्या 400 पेपर उत्तर टीका करून ठेवा, आत्ताच नाही टीका केल्या तरी आत्ता करून ठेवा आणि हे पेपर वारंवार बघा, हे 100% आपल्याला पास करणार आहे. त्यानंतर पुढच्या दिवसांमध्ये जेवढा काय अभ्यास होईल तेवढा करायचाच आहे. आता जरी वाटत असलं माझं हे राहिलं ते राहिलं तरी आपण ठरवलं आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. पुढच्या 15 दिवसामध्ये ना सगळं होऊन जातं. तुमचं चालू घडामोडी राहिला असेल, विज्ञान राहिला असेल, काही राहिलं असेल, सगळं होऊन जातं. ह्या दिवसामध्ये आपण खूप स्पीडने अभ्यास करतो. बिलकुल कुठलंही टेन्शन घेऊ नका, पॉझिटिव्ह राहा आणि जे काय राहिलं ते सगळं करा. आणि पेपर जो आहे ना तो राऊंड मध्ये सोडवा. मग म्हटलं की बाबा पहिल्यांदा घटना घ्या, भूगोल घ्या, इकॉनॉमी घ्या, मग चालू घडामोडी घ्या, इतिहास घ्या, मग शेवटी विज्ञान घ्या आणि हे पटकन करून टाका. आणि मग त्या गणिताला वेळ ठेवा. गणिताला किमान 20 ते 25 मिनिट ठेवा, तेवढा वेळ लागतो आणि मग ते गणित आपल्याला चांगले मार्क देतात. पण हे करत असताना जीएस मध्ये खूप गडबड करून चुका करू नका. आणि अनेक जण म्हणतात की राऊंड मध्ये पेपर होत नाही 1 तासाचा, असं काय नाही. मी स्वतः केलेलं आहे, माझ्या अनेक मित्रांनी केलेला तो होतो. साधारणतः पेपरला संपायला 7-8 मिनिटं जरी कमी असली तरी पटकन यायचं आधी आणि जे राहिलं ते पटापटा उत्तर मारून टाकायचे. पहिल्या राऊंड मध्ये पेपर व्यवस्थित वाचायचा, येणारे पटापटा सोडवायचे, अडलेले क्वेश्चन गोल करून पुढे जायचं आणि त्या अडलेल्या क्वेश्चनवरती सेकंड राऊंडला विचार करायचा आहे. किमान एक 10-15 मिनिटं बाकी असताना ते पटकन सेकंड राऊंड करू शकता. शेवटची 4-5 गणित जी राहिली ती सेकंड राऊंड नंतर कितीतरी चालतात. मग ह्यासाठी वेळेचं जे काही महत्व आहे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे मागचा वर्षचा पेपर ना पाहिजे तर टाइम लावून एकदा सोडवा, म्हणजे लक्षात येईल की वेळेचं नियोजन कसं करायचं. वेळेचं नियोजनच कंबाईन पास करतो आपल्याला. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा आणि
कंबाईन पास होण्यामध्ये तुम्हाला हा निश्चित खूप मोठी भूमिका हा व्हिडिओ बजावेल. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात त्या फॉलो करा. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा.